हॅलो, इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण निर्देशक भूमिती हे प्रकरण पाहणार आहोत आणि पाहत आहोत. निर्देशक भूमितीमधील काही गणितं 2 ते 3 मार्कासाठी पडण्यासारखी आहेत. अशी गणितं 5.2 मध्ये आहेत. तुमचा गोंधळ वाढू नये, प्रॅक्टिस जास्त व्हावं म्हणून ही गणितं मी घेत आहे आणि ही गणितं तितकीच महत्त्वाची आहेत. यापैकी एखादं गणित विचारलं जाऊ शकतं. चला तर मग मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाळांनो. काय दिलेलं आहे बघा. 6वं गणित आहे हे 5.2 मधलं. सराव संच 5.2 मधलं हे 6वं गणित आहे. 22 6वं गणित काय दिले बघा. 22, 20 आणि 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूंचे मध्यबिंदूचे निर्देशक काढा. असा प्रश्न विचारला गेलेला आहे बाळांनो. तर बघा, 22 आणि 20, 0 आणि 16 असे 2 बिंदू दिलेले आहेत. याचा अर्थ हे 2 रेषाखंडावरील 2 बाजूचे 2 बिंदू आहेत. बघा आता चला तर मग हे गणित सोडवूया. समजा हा रेषाखंड आहे बाळांनो. इथं ए बिंदू आहे, इथं मधला आपण पी घेतो सेंटर आणि इथं बी घेतला. ए बिंदूचे निर्देशक काय घेऊया आपण. इथं 22 आणि 20 असतील. पी बिंदूचे निर्देशक आपण एक्स आणि वाय घेऊ आणि बी बिंदूचे निर्देशक काय घेऊ 16. आता हा मोठा प्रश्न आहे की याच्यामध्ये सूत्र कुठलं वापरायचं, बरोबर की नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहेत, मध्यबिंदूचे निर्देशक दिलाय का. डोकं शांत ठेवून गणित वाचणं गरजेचं आहे की नाही बाळांनो. मध्यबिंदूचे निर्देशक कोणत्या सूत्राने काढले जातात माहिती आहे ना. मध्यबिंदूचे सूत्र वापरायचं. मध्यबिंदूचे सूत्र माहिती आहे ना तुम्हाला. काय आहे, x1 + x2/2 आणि y1 + y2/2. मध्यबिंदू दिलेला आहे म्हटल्यानंतर रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र वापरायचं इथं. कारण हिंट आपल्याला इथं दिलेली असती. पहिल्यांदा तुम्ही गोंधळात पडता कोणतं सूत्र वापरू. तर गणित व्यवस्थित वाचल्यानंतर लक्षात येतं की सूत्र कोणतं वापरायचं हे त्यांनीच दिलेलं असतं. चला मग काय करायचं. समजा ए चे निर्देशक काय मानूया आपण, x1 y1 आणि बी चे निर्देशक 0 आणि 16 असे घेऊ. सॉरी, x2 y2 आणि पी चे निर्देशक डायरेक्ट लिहू x आणि y. हे मध्यबिंदूचे आपल्याला निर्देशक काढायचे आहेत. म्हणून काय येणार बघा. x1 ची किंमत किती येईल. x1 ची किंमत 22 येईल. तुम्हाला कळत नसलं तर इथे लिहून घ्यायचं x1 y1 x2 आणि y2. x1 ची किंमत किती येईल 22. मग लगेच x2 ची किंमत लिहायची कारण आपल्याला दोन्ही जवळ गरजेचे आहेत. y1 ची किंमत किती आहे 20, y2 ची किंमत किती आहे 16. आणि बघा मग म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आहे की नाही सोपं बाळांनो का अवघड आहे. सूत्रानुसार आहे ना सोपं बाळांनो. चला तर मग आता हे मध्यबिंदूचं सूत्र x बरोबर आपण काय लिहितो माहिती आहे ना. x1 + x2 हे नेहमी सूत्र लक्षात ठेवायचं /2. y बरोबर काय लिहितो y1 + y2/2
मग x बरोबर आता x1 किंमत माहिती आहे आपल्याला 22 अधिक x2 0 छेद 2 म्हणजे 22 छेद 2 बरोबर किती आले 11. म्हणून x बरोबर किती आले 11. आता इथं y2 y बरोबर y1 ची किंमत 20 अधिक y2 ची किंमत 16 छेद 2 म्हणून y बरोबर किंमत किती 36. 18 दुनी 36 म्हणून 18. म्हणून y बरोबर किती आले 18. म्हणजेच बिंदू P चे निर्देशक किती लिहूया बिंदू P चे मध्यबिंदू P चे मध्यबिंदू P चे निर्देशक काय येतील x चा 11 आणि इथं y चा 18 आहे ना सोपं बाळांनो. फक्त एक सूत्र वापरायसाठी तर आपल्याला कॅल्क्युलेशन पार्ट किती सोपा आहे बघताय ना. आणि त्यांनीच सांगितलेलं आहे मध्यबिंदूचं सूत्र वापरा म्हणून. हे सगळं त्यांनीच दिलेलं असतंय फक्त गणित आपण वाचत नाही गोंधळ करतो आणि गडबडीत सगळं विसरून जातो. चला तर मग याचप्रमाणे दुसरं गणित काय दिलेलं आहे पाहूया. फक्त पहिल्यांदा गणित वाचायला शिका बाळांनो. जे गणित दिलेलं असते ना ते वाचायला शिका. अगदी शांत डोक्यानं गणित वाचलं ना उत्तर नक्कीच येतं. त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले आहेत. सांगितलेलं आहे मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. हे आजपर्यंत आपण घेतलेलं नव्हतं म्हणजे मध्यगा संपातचं सूत्रच नाही वापरलं. चला मग हा 7वा क्वेश्चन आहे तुमच्या 5.2 मधला. त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले आहेत. त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले आहेत. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. आता बिंदू काय दिलेले आहेत बघा. इथं -7 6 2 -2 8 आणि 5. काय काढायचं आहे आपल्याला मध्यगा संपात. मग सूत्र कुठलं वापरायचं मध्यगा संपातचं. मग आता काय करायचं बघा. उत्तर सोडवताना काय करायचं हा ए बिंदू लिहू. ए बिंदू काय घेऊ -7 आणि 6 घेऊ. बी बिंदू काय घेऊ समजा 2 -2 आणि सी बिंदूचे निर्देशक काय घेऊ आपण 8 आणि 5. हे असे घेतलेले आहेत. मग ए चे निर्देशक काय लिहिले x1 y1. बी चे निर्देशक बिंदू घालायचं राहिले तर बिंदू बी चे निर्देशक काय येणार आहे x2 y2. बिंदू सी चे निर्देशक काय येतील बाळांनो x3 y3 येतील. म्हणून आता किमती इथं काय येणार. इथं मी लिहायला लागले कच्चं. तुम्ही समजून फक्त घ्यायचं आहे तिथं लिहायचं काय नाही. इथं काय येणार आहे बघा x1 y1 x2 y2 x3 आणि y3. आपला फॉर्म्युला काय आहे x1 + x2 + x3 / 3 भागिले 3 म्हटल्यानंतर आपण काय करायचं बघा.
इथं लिहिताना किमती x1ची किंमत पहिल्यांदा लिहायची -7, x2ची किंमत किती लिहायची 2 आणि x3ची किंमत किती लिहायची 8. कळालं ना? -7, 2 आणि 8. y1ची किंमत 6, y2ची किंमत -2 आणि y3ची किंमत किती आहे 5. मग बघा आता, म्हणून काय येणार? मध्यगा संपातच्या सूत्रानुसार, बरोबर का? मध्यगा संपातचं सूत्र, मध्यगा संपातच्या सूत्राचा उपयोग करायचा. मध्यगा संपात बिंदूच्या मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार काय येणार बघा? x बरोबर इथं जीचे इथं राहिलेलं आहे. आपल्याला काय घ्यायचं राहिलेलं आहे आपलं इथं? तर आपल्याला इथं संपात बिंदू लिहायचा राहिलेला आहे. इथं लिहूया संपात बिंदू जी, x आणि काय घेतला y. कारण संपात बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. मग मध्यगा संपात नको का? संपात बिंदू जी घेतला म्हणून x बरोबर काय येणार? x1 + x2 + x3 छेद 3. x1 किती आहे बाळांनो? -7. x2 आहे 2 + x3 आहे 8 छेद किती केले 3. आता बघा 7 मधून 8 आणि 2 10. 8 आणि 2 किती पडतात? 10. 10 मधून 7 गेलं. 10 मधून 7 गेल्यानंतर किती उरते? 3. किती येणार? कसं केलं बघा? 8 + 2 समान चिन्हांची बेरीज केली. 8 आणि 2 10. 10 मधनं 7 गेलं म्हणजे मोठ्या चिन्हात 8 + 2 केलं किती आलं? 10. पुन्हा -7 केलं मोठ्या संख्येचं चिन्ह 3 येणार म्हणजे 3/3. म्हणजेच म्हणून x बरोबर किती आला इथं? x बरोबर आला 1. 3/3 म्हणजे किती आला? 1. 3/3 म्हणजे 1. आता बघा y बरोबर काढायचं आहे. y1 + y2 + y3 छेद 3. y1 किती आहे? 6. y2 किती आहे? -2. y3 किती आहे? 5 छेद 3. कारण इथं अधिक वजा होते म्हणून डायरेक्ट वजा लिहिलेला आहे. 6 आणि 5 11. 6 + 5 किती आले? 11. 11तनं किती घालवायचे आहेत? -2 9. बरोबर का? 9 उरले ना? 9च उरले ना? म्हणून काय करायचं आता? 9 मोठ्या संख्येचं चिन्ह 9/3 म्हणजे y बरोबर. म्हणून 3 त्रिक 9 म्हणून y बरोबर किती आले? 3. म्हणून संपात बिंदूचे निर्देशक काय येणार? संपात बिंदूचे वरती लिहूया. संपात बिंदूचे निर्देशक मध्यगा संपात बिंदू जी बरोबर काय येणार आहे आता? जी बरोबर x बरोबर किती आलं आपलं? x बरोबर 1 आणि y बरोबर 3. याप्रमाणे आपल्याला 2 ते 3 मार्क्स इझिली मिळून जातात. आहे की नाही? सोपं काय अवघड आहे का बाळांनो? या प्रकारची कितीतरी गणितं तुम्ही सोडवू शकता. अजून मी याच प्रकारचं एखादं गणित घेऊन तुम्हाला सोडवून देते म्हणजे प्रॅक्टिस तुमचं व्यवस्थित होतंय. त्यानंतर पुढच्या गणिताकडं आपल्याला वळायला बरं. याच गणितामध्ये दुसरे बिंदू दिलेले आहेत बघा. काय दिलेले आहे? 3. दुसरा आकडा 3 - 5
4 आणि 3 11 आणि वजा 4. काय काढायचं आहे आपल्याला? मध्यगा संपात बिंदू. मध्यगा संपात बिंदू काढा असा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. मध्यगा संपात बिंदू काढा. कसं करणार तुम्ही? समजा ए बरोबर काय घेतलं आपण? 3 आणि वजा 5. बी बरोबर काय घेतलं? 4 आणि 3. सी बरोबर काय घेतलं? 11 आणि वजा 4 घेतले का? आणि जी संपात बिंदू आणि जी बरोबर जी संपात बिंदू. जी संपात बिंदू काय घेतला? एक्स आणि वाय घेतला का? जी संपात बिंदू एक्स आणि वाय. म्हणून ए चे निर्देशक काय असतील? ए चे निर्देशक म्हणून ए चे निर्देशक x1 y1 x1 y1. बी चे निर्देशक काय असतील? x2 y2 आणि सी चे निर्देशक काय असतील? x3 आणि y3. बरोबर का? म्हणून x1 ची किंमत ही x1 y1 x2 ही y2 x3 y3. मग x1 ची किंमत लिहायची किती? 3. x2 ची किंमत 4. x3 ची किंमत 11. म्हणून y1 ची किंमत वजा 5, y2 ची किंमत 3 आणि y3 ची किंमत वजा 4. आता काय म्हणायचं? मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार. मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार. मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार काय वापरता येईल आपल्याला इथं? x1 + x2 + x3 छेद 3. काय कशाबरोबर? x बरोबर. x1 ची किंमत 3, x2 4, x3 11 छेद 3. 4 आणि 3 आता सगळ्यांना समान चिन्ह आहेत, वजा इथं आलेलं नाही. 4 आणि 3 7. 11 अधिक 7 आणि 1 8. किती आले? 18. म्हणून 18 छेद 3. 3 1 3. 3 संग 18 म्हणजे x बरोबर किती आले इथं? 6. आता बघा y बरोबर काय येणार आहे? y1 + y2 + y3 छेद 3. y1 ची किंमत किती आहे? वजा 5 अधिक 3 वजा 4 छेद 3. समान चिन्हांची बेरीज करायची. 5 आणि 4 इथं 5 आणि 4 वजा 5 वजा 4 9 वजा 9 वजा 9 मधून अधिक 3 गेलं. किती राहिलं? वजा 6 राहिले का? 6 आणि 3 9. कारण मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं असतं. वजा 6 वजा 6 छेद 3. 3 1 3. 3 2 6 म्हणजे y बरोबर किती आलं? वजा 2. म्हणून आता जी चे निर्देशक मानता येईल का नाही आपल्याला? जी चे निर्देशक काय येतील? जी चे निर्देशक x चे निर्देशक काय आला? 6 आणि y चा निर्देशक वजा 2. हे काय असेल उत्तर? आहे ना सोपं? 2 मार्क आणि 3 मार्क अगदी इझिली मिळून जातील बाळांनो. अभ्यास करा, फार महत्त्वाचा आहे. वेळ फार थोडा राहिलेला आहे. थँक्यू बाळांनो.